आणि चौकशी करून उद्धव ठाकरे की पार्टी का और संजय राउत का कट जिहाद है। इनकी पार्टी जिहाद की भाषा बोल के भी कट गई। इनकी पार्टी जिहाद की भाषा पर वोट मांगने गई तो लोगों ने कट कर दिया, और इनकी भाषा को सुनकर लोगों को ये कटकट यानी तकलीफ लगने लगे। ये कट जिहाद है। सर, जिस तरह से ये पूरा मामला हुआ विनोद तावड़े का, आप करेंगे कुछ भी नहीं मिला, एफआईआर रजिस्टर हुई है, लेकिन एफआईआर रजिस्टर हुई तो खुद ही उन्होंने कहा भाई इंक्वायरी करो। मिला क्या? ना पैसा मिला, ना 5 करोड़ मिला, ना बैग मिला, ना डायरी का मतलब कुछ है। जो पैसा है वो व्यवस्था का पैसा है, बैठक लेना अधिकार है। ये एक हमला, राजकीय हमला जब हार रहे तो वातावरण बिगाड़ने के लिए किया है। ये फ्रस्ट्रेशन है विपक्ष। कुछ पैसा मिला था बोल रहे हैं। नहीं, इससे कुछ टीवी पे दिखा रहे हैं तो उसको चुनाव आयोग वेरीफाई करेंगे। सर, राहुल गांधी तिजोरी लेके आए और अडानी का फोटो निकाला। भाई वो जो फ्रस्ट्रेशन है ना, उनका कोई चुनावी मुद्दा है ना, अपने राज्य में कोई चुनावी बात को कह सकते हैं। महाराष्ट्र को मैं कैसे आगे बढ़ाऊंगा उसके बारे में ना उनका रोड मैप है। ऐसी व्यवस्था में ये इटली से मेड इन इटली की उन्होंने लाई होगी तिजोरी, उसके अंदर जो पास्ता हुआ वो खाया होगा, और चुनाव का फ्रस्ट्रेटिंग आखिरी रास्ता वो चले होंगे। क्या चीजों को लेकर आशीष जी लिए मतदान करण्यासाठी, विकसित महाराष्ट्रासाठी, विकसित भारतसाठी गेल्या महिनाभरापासून तुमचा प्रचार सुरू होता, मात्र आज परीक्षेचा दिवस आहे। काही दडपण वाटतंय का? कारण की याच लोकसभा निवडणुकीमध्ये देखील तुम्ही मेहनत केली होती, मात्र शेवटच्या टप्प्यात तुमचा पराभव झाला होता। आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे कसं पाहता? तेच मी बोललो की लोकसभेमध्ये वोट जिहाद आणि फेक नरेटिव्हला मी बळी पडलो, पण यंदा मतदार जागरूक आहे आणि मुलुंडची जनता तुम्ही बघू शकतात, सकाळी 7 वाजता मोठी रांगा लागलेली आहे। मुलुंडची जनता जागरूक आहे आणि निश्चितच मुलुंडकर मला पूर्ण आशीर्वाद देतील। क्या बताओगे, आप पापा के लिए वोट कर रहे हो, क्या पापा को विश किया आपने? मी ॲक्च्युली सोनीपतला राहते। मी फक्त मत द्यायला आली आहे, तो फक्त एवढी विनंती आहे मुलुंडकरांची की तुम्ही पण या आणि मत द्या। काय सांगाल तुम्ही? एकच प्रार्थना आहे की सगळ्यांनी खाली उतरून मत द्यायला। ओके, धन्यवाद। हे होते आपल्यासोबत मीर कोटेच्या कुटुंबीय। त्यांनी सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मात्र माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल तर सकाळी 7 वाजताच मतदानासाठी आपल्याला लांबच लांब रांगा होताना पाहायला मिळतात आणि स्वतः उमेदवार सर्व मुलुंडकर वासियांना आवाहन करतायत की तुम्ही मतदानासाठी बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा। व्हिडिओ संदीपसह मी तर वेगवेगळ्या ठिकाणी काही पक्षांचे नेते, उमेदवार, व्हीआयपीज हे मतदानासाठी बाहेर पडतायत। हे दृश्य आपण बघतोय। विखे पाटील कुटुंब देवदर्शनासाठी आलेत आणि त्यानंतर ते आपला मतदानाचा हक्क बजावतील। राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवदर्शन आणि त्यानंतर वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना ते भेटी देत आहेत आणि त्यानंतर आपलं मतदान करतील। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। आज 7 वाजल्यापासून मतदानाला राज्यामध्ये झालेली सुरुवात। सर्व पक्षांचे प्रमुख नेते, काही उमेदवार हे सर्वजण मतदानासाठी बाहेर पडलेत आणि इतरांना देखील आवाहन करतायत, तुम्ही देखील जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून मतदान करा। नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे देखील मतदानाला जाण्याआधी देवदर्शन, आणि ही मुलुंडमधली काही दृश्य आहेत मुंबईतली। मतदानासाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या आहेत। महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया कशी पार पडते याचे आपण अपडेट घेतच आहोत। आशिष शेलार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, त्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली आपण ऐकली। विनोद तावडे यांच्या संदर्भात घडलेली घटना आणि त्यावरती त्यांनी काही भाष्य केलं आणि त्यानंतर ते मतदानासाठी गेले। आशिष शेलार मतदान करत असतानाची ही दृश्य। सर्वच राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते, उमेदवार हे सकाळीच बाहेर पडलेत मतदान करण्यासाठी आणि इतरांना देखील आवाहन करतायत, तुम्ही देखील जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडा आणि मतदान करा। संदीप नाईक आणि आशिष शेलार हे मतदानाचा हक्क बजावत असतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। सर्वात आधी सगळे अपडेट तुम्हाला आज दिवसभर न्यूज 18 लोकमत वरती बघायला मिळतील। आशिष शेलार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य
महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये VIPs, त्या मतदारसंघातले उमेदवार, तिकडचे राजकीय पक्षांचे बडे नेते हे सर्वजण सकाळीच मतदान करण्यासाठी बाहेर पडतायत. संदीप नाईक आणि आशिष शेलार आपण दृश्यामध्ये बघतोय आपला मतदानाचा हक्क बजावताना. मुंबईकर देखील जागरूक आहेत. नवी मुंबईकर देखील मतदानासाठी सकाळीच बाहेर पडतायत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या विधानसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेसाठी कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा, किती टक्के मतदान होतं, मतदानाचा टक्का कसा राहतो, या सगळ्याकडे आपले लक्ष असणार आहे. ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. तर राज्यपाल आणि त्याचसोबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं हे मतदान आपण बघतोय आणि त्यांनी इतरांना देखील दरवर्षीप्रमाणेच मी नेहमीच इतरांना आवाहन करत असतो की 100% मतदान व्हावं, त्या दृष्टीने प्रयत्न करा. हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाचं. त्यामुळे सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. सकाळी बरोबर 7 वाजता त्यांनी नागपुरात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यासोबत यामिनी जाधव या देखील उमेदवार आहेत आणि त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी घरातून निघताना त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद देखील साधला. महाराष्ट्रातले सर्व VIPs हे देखील मतदानासाठी बाहेर पडतायत आणि इतरांना आवाहन करतायत. त्यामुळे आता जनता देखील सुज्ञ आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच प्रत्येक बऱ्याचशा मतदान केंद्रावरती आपल्याला मतदारांच्या रांगा लागायला सुरुवात झाली आहे. हे चित्र दिसतंय. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे दोघेही मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यासोबत अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी देखील मतदान केलं. त्यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकली. महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी 288 मतदारसंघात जिथे जिथे मतदान केंद्र आहेत, जिथे जिथे VVIPs आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या कशा रांगा लागतायत, या सगळ्याची दृश्य आपण संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती बघणार आहोत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता कोणकोणत्या टप्प्यात किती टक्के मतदान कोणत्या विभागामध्ये होतं, या सगळ्याची आकडेवारी आपण आमच्या त्या भागातल्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत. ही 4 दृश्य आपण बघतोय. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे VIPs हे मतदानासाठी बाहेर पडलेत आणि इतरांना देखील आवाहन करतायत. कारण हे सर्व लोकप्रतिनिधी किंवा महत्त्वाची मंडळी ही सर्वात आधी मतदान करून इतरांसमोर आदर्श निर्माण करत असतात आणि लोकांना देखील आवाहन करत असतात. आणि त्याचप्रमाणे आता मुंबई आणि बाहेर देखील मतदारांच्या सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली आहे. बघूयात महाराष्ट्रातल्या या विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 2024च्या या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, मतदानाचा टक्का वाढतो का काय त्यामध्ये बदल होतात, हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेलच. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि त्या दरम्यानचे सर्व अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळतील. आणि त्यानंतर संध्याकाळी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा एक्झिट पोल देखील. तत्पूर्वी महाराष्ट्र विधानसभेसाठीचे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या मतदारसंघातले उमेदवार हे देखील सकाळीच बाहेर पडलेत. यशवंत जाधव, यामिनी जाधव हे देखील मतदानासाठी बाहेर पडलेत. त्याआधी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद देखील साधलेला होता विशेष, आणि इतरांना देखील त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय. आमचे सर्व प्रतिनिधी 288 मतदारसंघातून त्या ठिकाणचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहेत. संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला मतदान प्रक्रियेचे अपडेट मिळणार आहेत.